धाव मिळते. फलंदाजाने सोडून दिला चेंडू. तर एक बदल करण्यात येतोय. ओपनिंगला जो फलंदाज होता अमोल कुंभार त्याची जागा आता बदललेली आहे. तो निश्चितच 1 डाऊन किंवा 2 डाऊनच्या स्वरूपामध्ये फलंदाजी करताना दिसेल. तर आता फलंदाज येतोय तो पवन, श्रेष्ठ पवन. राईट मोर पतीचा मारा. हा मारायचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू जातो शॉर्टरमॅनला. धावचीची संधी असू शकते इथे, मात्र चूक केली जाते. एसटीच्या मागे किरणच्याकडून थोडासा प्रयत्न फसतोय आणि त्याचबरोबर एक धाव मिळते. एकेरी धावसंख्या होती ती. आमच्या सीसीजीचे उपाध्यक्ष रणजित दगदाळे यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. ऑप्शनच्या खूपच बाहेर पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा निर्णय काय असेल तर किरण मान्य करावं लागेल. किरण, पंचांचा रिव्ह्यू DRS. पंचांनी या चेंडू DRS घेतलाय कारण विकेटच्या पलीकडे चेंडू पडला असेल तर नो बॉल घोषित केला जाईल. इट्स नो बॉल. DRS मध्ये आहे. बाहेर. तर हा नो बॉल. गोलंदाजाने विकेटच्या बाहेर चेंडू टाकला तर पंचांनी या चेंडूला नो बॉल घोषित केलं. नंतर ऑप्टिकल्स, जेविन स्पोर्ट्स, आयकॉन खेळाडू किरण सादळे, गुरुदास पडियार, 45+ खेळाडू उत्तम जाधव, रवी गोसावी, तुषार कोटावळे, श्रेयस कांबळे, ओमकार कांबळे, रोहित कोटावळे, आशिष कांबळे. तर पंच व्हाईट बॉल. 3 चेंडू बाकी अजून. फलंदाज बाद होतोय फुलटॉस चेंडूवरती. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारण्याचा फटका. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू सरळ मिड ऑफ हातामध्ये जेवून फलंदाज बाद होतोय. अनिल इरकल.
एक मोठा झटका लागतोय संजय लोन संघाला. तर मैदानामध्ये येताना दिसतोय तो संघाचा सेकंड आयकॉन खेळाडू अमोल कुंभार. दुपार सत्रातील हा पहिला सामना संजय 11 विरुद्ध नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये नाणेफेक जिंकली. नयनतारा ऑप्टिकल जयभीम स्पोर्ट्स या संघाने तर आमंत्रित केलं फलंदाजीसाठी संजय 11 संघाला. तर पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये खूप काही घडलं. चेंडू DRS घेतला, तो पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. नंतर फुलटॉस चेंडू, फलंदाज सरळ बाद होतोय. तर अमोलसाठी क्षेत्ररक्षण जे सजवलंय त्यामध्ये डीप मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लेग घेऊन गोलंदाजी करताना दिसेल तो श्रेयस. इथे तडकवायचा प्रयत्न होता ऑन साइडला, परंतु ठीक बॅटेमध्ये आला नाही चेंडू. निर्धाव चेंडू ते बराच सफल झाला होता फलंदाज. त्यांनी ज्या एसटी होत्या दाखवल्या होत्या आणि वाईड वरकर चेंडू टाकला श्रेयसाने. निर्धाव चेंडू होतोय. एक चांगलं षटक म्हणावं लागेल श्रेयस कांबळे याचं. इथे स्विच हिट करायचा प्रयत्न, षटक संपतंय. निर्धाव चेंडूने सांगता होते एका षटकाच्या कधी धावसंख्या होते ती 1-5. पांडुरंग संघ तर आपण बघत आहात तर दुपार सत्रातील सामना आहे. एक हाय व्होल्टेज सामना तर नक्कीच होईल, कारण जयभीम स्पोर्ट्स संघाकडे एक धडाडीचे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आहेत. त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या गाठली होती, 126 धावा केल्या होत्या. सर तुम्हाला काय वाटतंय दुपार सत्रातील सामना एक मोठी धावसंख्या? हॅलो, तर हा जो संघ आहे सर, या संघानेहीच आतापर्यंत 126 आणि 120 धावा अशा केलेले हा एकमेव संघ आहे. या संघामध्ये आक्रमक फलंदाज खास करून त्याची नगर जास्त असते, जयसमोरवासियांची गुरुदास पडियार याच्यावरती. फोलर चेंडू, इथे ड्राईव्ह केलं चेंडूला एक सुंदर फटका म्हणावा लागेल. चेंडूवरती चौकारची नोंद करतोय फलंदाज. थोडा पुढे टाकलेला चेंडू होता, फलंदाजाला हात खोलण्यास एक चान्स मिळाला म्हणावा लागेल. त्याने चान्सचा पुरेपूर फायदा घेतला. एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह म्हणावं लागेल. चौकारची नोंद करतोय. उलटा चेंडू आणि सरळ जातो मिडाफच्या डोक्यावरून लागोपाठ दुसरा चौकार. चौकारच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 13. 1-13 अशी धावसंख्या आहे. बाद होणारा फलंदाज अनिल इरकल, तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये गुरुदास पवार यांनी झेल घेतला होता. तर गुरुदास आता मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. इथे फुलटॉस चेंडू तडकवायचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि DRS वेस्ट हाईटचा DRS पंच स्क्वेअर लेग पंचांनी याची दाद मागितली. शिवराम गस्ते.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल आहे कारण बॉल डीप होत आहे. सर धनंजय सर लेग वाईज बॅट. ओके इट्स अ बॅट. एक स्विच हिट करायचा प्रयत्न होता कारण चेंडू पडल्यानंतर खाली डीप होत होता. पंचांनी त्यांच्याकडे एक अथॉरिटी आहे DRS, एक बेस्ट ऑप्शन त्यांनी ते घेतलं. इथे फलंदाजांचा चेंडू यॉर्क करून घेतला. फलंदाजाने बॅक टू बॉलर केवढ्याला सन्मान देतोय. निर्धाव चेंडू. दुसरं षटक चालू आहे पॉवर प्लेचं. धावसंख्या अजूनही स्थिर 14 एक गड्याच्या मोबदल्यात. इथे पंचाकडे अपील केली जाते. लेग बिफोरची डाऊन द लेग जाणारा चेंडू लेग बाईट्स मध्ये 1 धाव. पंचांनी अपील फेटाळली. पायावरती चेंडू आदळला होता. उत्साह जादा होता, विश्वास कमी. एसटीच्या मागे किरण. अखेरचा चेंडू पॉवर प्लेचा. हा मारलेला चेंडू सरळ जातो मिड ऑनला बीट करत टप्पा टप्पा चौकार. चौकाराने षटक संपतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 19. 1 बाद 19. हॅलो. वैयक्तिक दुसरं आणि संघाचा तिसरे षटक घेऊन येतोय श्रेयस कांबळे. क्षेत्ररक्षण सजवताना एसटीच्या मागे किरण आयकॉन खेळाडू. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक वाईड थर्डमॅन घेऊन गोलंदाजी करताना दिसेल तो गोलंदाज श्रेयस. तर फुली चेंडू तयार अमोल. आणि हा स्लॉक केला चेंडू बऱ्याच वेळामध्ये तुषार कोटळच्या हातामध्ये चेंडू आणि सोपा साधा झेल. फलंदाज नाखुश आणि फलंदाज जातोय हताश नसून पावलांच्या दिशेने. फलंदाज बाद. अकुटपच्या चेंडू होता. वाईड ऑफ स्टंप चेंडू होता. 6व्या स्टंपवर टाकलेला चेंडू तिथून स्लॉक करायचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. आणि सोपा झेल टिपला जातोय तुषार कोटळच्या हातामध्ये. एक सेफ हँड. संघाचा एक सर्वोत्तम खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू तुषार कोटावळे, एक चांगला क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये सर्व चेंडू आणि फलंदाज बाद. आता येतो तो फलंदाज मैदानामध्ये. बराच वर्ष अजूनही जयसिंगपूरसाठी ज्याने जीवाचं रान केलं तोच फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. आता नेतृत्व करतोय संजय लोन संघाचं अमोल भोजने. तर त्यांच्यासाठी जे क्षेत्ररक्षण असेल कोणताही बदल नसेल. सेम फिल्डिंग जी आहे त्यांच्याच फलंदाजीवरती गोलंदाजाने स्थगित केलेली. सुंदर चेंडू पडल्यानंतर मध्ये आतमध्ये येणारा चेंडू होता श्रेयसचा. ऑफ कट मध्ये चेंडू आत येणारा चेंडू श्रेयसचा. निर्धाव चेंडू होतोय कारण त्यांच्या जे ते शॉट्स आहेत त्यावरती क्षेत्ररक्षण लावलेले. वाईट थर्डमॅन घेऊन गोलंदाजी करताना दिसतो श्रेयस.
तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉल घोषित केला पंचांनी. आणि हा मारलेला स्टॉकचा फटका सरळ जातोय. बैठक शॉट, षटकार, ट्रेडमार्क शॉट अमोल भोजने यांचा, बैठक. आणि हा जातोय षटकार सीमारेषा पार. पुढे टाकला चेंडू होता, स्लॉक केला आणि हा डायरेक्ट षटकार जातोय. एक चेंडू बास आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या फॉर्म मध्ये येण्यासाठी त्यांनी दाखवून दिलं. पुढील चेंडूला ड्राईव्ह केलं, स्ट्रेट बॅटने मारलेला फटका सरळ जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ फेकी येते. एकेरी धाव सोबत धावसंख्या होते ती 27. तिसरं षटक चालू आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संजय 11 संघाची धावसंख्या 27. पवनसाठी क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. अक्रॉस दिल्याने मारण्याचा प्रयत्न, ते क्षेत्ररक्षणात चूक होते. दुहेरी धावेमध्ये याचं रूपांतर केलं जात आहे. षटक संपतोय. 3 षटकाच्या अखेरी धावसंख्या होती ती 2 गड्याच्या बदल्यामध्ये 29. हा नक्कीच धन्यवाद सर. प्रथमतः सुरुवात होते आजच्या सत्रातल्या पहिल्या सामन्याची. आमचे अक्षय कांबळे सर या अगोदर समालोचन करत होते. परंतु या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 29 धावा संजय 11 संघाच्या मैदानातून बाहेर आलेल्या आहेत. इथं पाहतोय आपण पवन पाटील 16 धावेवरती खेळत आहेत. अमोल भोजने सर खेळत आहेत जवळजवळ मला वाटतं 7 धावेवरती 4 चेंडूमध्ये. श्रेयश कांबळे 14 धावा देऊन 2 षटक पूर्ण करत आहेत आणि 2 विकेट त्यांच्या खात्यावरती आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना आपण जातोय सरळ JPL 2025 म्हणजे जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचे संयोजक आयोजक आदरणीय संजयजी पाटील यड्रावकर यांच्या संयुक्त विद्यमातून या स्पर्धेला आपण पाहतोय की 4था दिवस आज उगवतोय आणि बॅटिंग चालू आहे. पुढील चेंडू पवन पाटील, यावेळेस मात्र चेंडू लेग साईडला हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि निश्चितच फलंदाजाला जावं लागतंय वापस स्क्रीच सोडून आणि बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठी विकेट, तिसरा झटका लागतोय संजय 11 संघाला. इजी कॅच आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर. श्यामराज पाटील यांनी गलती केली नाही, हालायची सुद्धा गरज लागली नाही आणि हवेचा जो निश्चितच आपण पाहतोय जो जोर आहे दाब आहे तो मात्र मैदानात जवळजवळ इकडं उजवीकडून डावीकडे म्हणजे गॅलरीकडे जातोय आणि इकडचं मैदान मोकळं आहे त्याच्यामुळं हवा एकदम सुंदर. आणि त्यावेळेस चेंडूची गती कमी झाली आणि पाटील सरांनी मात्र काही गलती केली नाही. तिसरी विकेट आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. तर येतोय दुसरा फलंदाज मैदानामध्ये प्रेम मखदूम येत आहेत. चला पुढचा फलंदाज फास्ट यायचा सर. फलंदाज अगोदरच तयार ठेवायचा आहे आणि त्या तितक्याच वेळामध्ये जर आपला जर षटक पूर्ण होत असेल तर 35-32 मिनिटांमध्ये तर आपल्याला पॅनल्टी लागू शकत नाही. कारण पॅनल्टी आम्ही लावणार, कारण एखादा खेळाडू आत घ्यावा लागतो तुम्हाला, परत तुमची मॅच हार्ड असते. आमचे DD मेन पंचांच्या भूमिकेत आहेत, लारा स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. प्रेम मखदूम 0 धावेवरती खेळतील आणि पवन पाटील 16 धावेवरती खेळतील. त्या मैदानाकडे 4थं षटक प्रगतीपटावरती मार्गस्थ लावताना विकी
विकी गायकवाड आपल्या कोट्यातली एक विकेटमध्ये सफल गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये एक विकेट मिळवलेलं नाहीये, पण दुसऱ्या षटकात एक विकेट मिळवलेले 13 धावा मात्र खतर केल्यात. यावेळेस मात्र चांगला चेंडू कुठल्या स्पॉटवरती स्विंग झाला, चेंडू बाहेर ऑफस्टिकच्या डोक्यावरती एसटी रक्षकाने गॅदर केलेला आहे. चेंडूला जोपर्यंत फील्ड करतात तोपर्यंत मात्र इथं धाव थांबलेली आहे आणि गोलंदाज थोडासा भारी होतोय फलंदाजावरती. जमलेले तमाम प्रेक्षक आमची गॅलरीमध्ये बसायला आता जागा बनवावं लागले आणि संध्याकाळी एकदम गॅलरी फुल होणार आहे दोन्ही पण. यावेळेस बॅकफुटला जात आहेत, आडवा पट्टा खेळला जातोय, अपसाईडला चेंडू येतोय, मिड ऑफला चेंडू अडवला जातोय. दरम्यान इथे एक धाव घेतली जाते. एका धावेच्या साह्याने 30 धावा आलेल्या आहेत संजय 11 संघाच्या. नयनतारा ऑप्टिकल्स संघ मैदानामध्ये अतिशय झुंज देताना गोलंदाजीची. यावेळेस विकी गतीमध्ये परिवर्तन करताना बॅकफुट फ्रंटफुट मात्र मजबूत आहे, तरी सुद्धा फलंदाजाला बायच्या स्वरूपात पाहतोय आपण या धावसंख्येकडे. म्हणजे डी धनंजयजी डुबल साहेब आमच्याकडे हात करून इशारा करत आहेत की निश्चितच या चेंडूवरती बाईचा इशारा येत आहे. क्रिकेटमध्ये अनेक इशारे, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, बाईचा असेल, लाईन टचचा असेल, हॅमर असेल, असेच बरेच क्रिकेटमध्ये चेंडू. 4 चेंडू 2 चेंडू येणं बाकी 31. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंडू उसळला गेला गुडलँड स्पॉटवरून सरळ बॅटला सोडून एसटी रक्षकाच्या हातामध्ये. गुड गोलंदाजीचा नजारा पाहतोय आपण. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 गेले 4 दिवसाच्या पूर्वी या स्पर्धेला सुरुवात झाली. आज 4था दिवस या स्पर्धेला उगवलेला आहे. प्रतिपुढील चेंडू विकी गायकवाड, आपटलेला चेंडू अकुट टप्प्याचा ऑन साईडला घेतलाय, खेचलाय चेंडू, ओढून घेतलाय. मिड विकेटचे 2 खेळाडू पुढे येत आहेत, स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे येत आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत आहेत दोन्ही फलंदाज. या 2 धाव्याच्या साह्याने जाऊन पोहोचतोय आपण जवळजवळ. मला वाटतं आमचे सहयोगी गुणलेखक काउंट करत आहेत 33 धावा, 3 विकेट 4 षटकाच्या समाप्तीनंतर. प्रेम मगदूम जवळजवळ 4 चेंडू 3 धावा. पवन पाटील 7 चेंडूमध्ये 16 धावेचं रणसंग्राम आपल्या बॅटमधून संघासाठी. जवळजवळ एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये होते. म्हणजे सुरुवात झालेली आहे पार्टनरशिपची. 4 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजे थोडीशी 5 धावेची पार्टनरशिपही मैदानामध्ये होते. एक विकेटही मिळालेले आहे. विकी गायकवाड या गोलंदाजाला 16 धावा दिलेल्या आहेत 12 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही. जवळजवळ 250-300 स्ट्राईक रेटच्या गोलंदाजी टाकताना पण पाण्याची टॉयली मैदानात गेलेले आहेत. तमाम प्रेक्षक यायला लागलेले आहेत. आमचे बसलेले सर्व कमिटीचे कार्यकर्ते, अध्यक्ष, आदरणीय सर्व क्रिकेट प्रेमी. हवेचा अगदी मोठा पट्टा इकडच्या तिकडे, तिकडच्या इकडं. आणि आज जरा लवकर सुरुवात केलेली आहे. जवळजवळ म्हणतो 4:30 झालेले आहेत आणि आपल्या सामन्याचे 4 षटकं मैदानामध्ये पडलेले आहेत. नक्कीच 4:30ला हे पहा 3ला मॅचेस चालू व्हायला पाहिजे होत्या, तर 4:30ला 4 षटक होत आहेत. म्हणजे कुठंतरी मला वाटतं आपल्याकडून जरा म्हणजे मीही त्यातमध्ये सामील आहे, कारण तुम्हाला म्हणण्यापेक्षा मी लवकर यायला पाहिजे होतं. आणि कमिटी पुरेपूर तयारी करत आहे. लारासर येत आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. पाहतोय गोलंदाजीसाठी विकी गायकवाड यांच्या जागेवरती कोण येणार गोलंदाज. किरण सादिले या गोलंदाजाला बोलवलेला आहे. जबाबदारीचा गोलंदाज असेल. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये पुन्हा बदल. मिड विकेटला एक खेळाडू परफेक्ट. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफला एक, डीप एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मोकळा आणि वाईडिश लॉंग ऑफ हा मात्र एक खेळाडू. यावेळेस मात्र चेंडू खाली राहतो. थोडा ओव्हर पिच आहे. स्लोअर डिलिव्हरी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्लोअर डिलिव्हरी ज्यावेळेस गोलंदाजाची होते त्यावेळेस फलंदाजाला कुठेतरी मला वाटतं कष्ट करावं लागतं. आगे पिछे डाय बाय. पर ज्यावेळेस परफेक्ट स्ट्रोक बसतो त्यावेळेस फुलटॉसच चेंडू बॅटवरती घ्यावा लागतो. नक्कीच पुढचा चेंडू येतोय तो म्हणजे किरणचा. सामना करत पवन पाटील. यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. गोलंदाजाने मात्र आपली जागा बनवलेली या 2 चेंडूला. क्या बात आहे. एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही. एक 2-3 चेंडू 2 चेंडू जर षटकामध्ये मिस करत असताल तर नक्कीच गोलंदाजीचा तुम्हाला 50 सापडलेला आहे. यावेळेस मात्र हुक केलेला आहे हवेचा. निश्चितच कुठंतरी फायदा होईल का.
जखमी वाघ मैदानामध्ये कॅच सोडो मॅच सोडो, पण विनर विनिंगला असे जर झेल सोडले एकदम सोपे तर निश्चितच पाकामधला गुलाबजामुन कुणीतरी दुसरंच उचलून खाणार. फायनल खेळायचे आहे, मी खेळणार आहे. 12 संघ मैदानात आहेत. मी म्हणता मैदानामधनं सामना निघून जातो. आमचे डीडी काय म्हणत आहेत? पाण्याची बाटली. हात ज्या वेळेस DRS घेतलेला आहे, हात ज्या वेळेस कुठंतरी फिरवताना प्रॉब्लेम नाही त्यांचं तसं आलं. ज्या वेळेस आपण पाहतोय की DRS घेतल्यानंतर तिसऱ्या पंतांकडे आमचे डीडी धनंजयजी डुबल साहेब येत आहेत आणि चेक करत आहेत. तोपर्यंत आम्ही या स्पर्धेकडे जाऊ. आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर यांच्या या भागातील, या तालुक्यातील, या जिल्ह्यातील एक लाडके आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. असं एक लाडकं नेतृत्व या जयसिंगपूर भागामध्ये, तथा आदरणीय संजयजी पाटील यड्रावकर, सर्व कमिटी. पाहतोय आपण सामना संजय 11 वर्सेस नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम क्रिकेट क्लब या दोन्ही संघामध्ये चाललेला सामना. आणि पंच मैदानामध्ये गेल्यानंतर जे आपलं ओरिजिनल डिसिजन आहे ते मात्र दर्शवतील आणि त्यानंतर आम्ही आमच्या माईकमधनं थोडंसं हा सर कंटिन्यू सर. चला चला एक सुंदरता कसं थोडा डाऊट वाटेल तर चेक करता सर. चला 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 धनंजय डुबल साहेब चला. तर निश्चितच या तर चला सरजी काय होतं माहिती आहे का डी सर 34 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक सरजी. दरम्यान पाहिलं गेलं तर इथं संजय 11 संघाच्या दिशेने जर बघितलं तर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक. आणि नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्टच्या दिशेने जर बघितलं गेलं तर आणि आमचे ऑप्टिकलचे बऱ्याच जागेवर त्यांचे जंक्शन आहेत असे आमचे संतोषजी माने साहेब त्यांचं इथं आगमन होते आणि संघाचं पूर्ण कामकाज ते पाहतात का. संघाला निश्चितच त्यांच्या बाजूने एक प्रोत्साहन मिळतंय. आणि ज्यावेळेस पाहतोय आपण की क्रिकेट खेळण्यासाठी वेळ जरी नसला तरी बी वेळ काढला जातो. आवड असल्यानंतर सवड निर्माण होते आणि कुल मैदान असं आहे. हां सर नो बॉलचा इशारा केला आहे पंचांनी आणि फेकीचा नो बॉल आहे. धन्यवाद सरजी. फ्री हिट येते. उघडा डोळे बघा नीट आणि येते फ्री हिट. निश्चितच एक गुड कॉल. स्वतः येऊन थोडं कन्फ्युजन असतं ते दूर करण्यासाठी कोऑपरेट करावं सगळ्यांनी अशी माझी विनंती आहे. सदर मैदानात 35 धावा. संजय 11 संघाच्या दिशेने जर बघितलं तर आजच्या या पहिल्या सत्रातल्या सामन्यासाठी बरेच आमचे क्रिकेटर अगदी आता जर स्पर्धा बघितलं तर स्पर्धा खरंच स्फूर्तीदायक व्हायला लागलेली आहे. एक एनर्जी स्पर्धा व्हायला लागलेली आहे. कारण प्रेक्षकी सुद्धा 3 वाजता येऊन बसायला लागलेले आहेत. आमचे शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी असतील तसेच आमचे सर्व वयोवृद्ध नागरिक असतील या जयसिंगपूर भागामधले. आणि व्यावसायिक या प्रेक्षकांना थोडंसं वेळ लागतं कारण 8, 8:30, 8:15, 7:30च्या नंतर स्पर्धेमुळे कुठंतरी मला वाटतं दुकान त्यांचं पटकन बंद होतंय. जाऊया मैदानाकडे. किरण पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. ओमकार कांबळे येत आहेत ना. तर चेंजिंग थोडंसं वाटतं गोलंदाजीमध्ये. यावेळेस मात्र चेंडू पंचांच्या इशाऱ्यामध्ये जातो. नो बॉलचा इशारा केला पंचांनी. वाईड बॉल. नो बॉल वाईड बॉल. कन्फ्युजन आहे असं थोडंसं. शांत घ्या थोडंसं. खेळाडूंना माझी विनंती आहे पंचांशी थोडंसं कूल डाऊन. वाईड बॉल. हां माफ करा. जाऊया पुढं. सरजी जरा थोडंसं शांत माइंड असावं अशी माझी विनंती आहे सर्वांचंच. त्यावेळेस चांगलं काम होतं. जाऊया मैदानात. ओमकार कांबळे. षटकाची सुरुवात. यावेळेस मात्र ओमकारने चेंडू चांगला टाकलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन.
एक धाव घेण्यामध्ये काय यशस्वी राहणारच आहेत, पण दुसऱ्या धावेचे काय निश्चित त्यांची घाई नाहीये. आणि 36 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. नयनतारा ऑप्टिकल्स क्रिकेट क्लब जय भीम स्पोर्ट जयसिंगपूर विरुद्ध संजय 11 या दोन्ही संघामध्ये चाललेला असा सामना मैदानामध्ये अतिशय अटीतटीचा चाललेला आहे. 5वं षटक मैदानामध्ये मार्गस्थ लावताना ओमकार कांबळे युवा गोलंदाज आहे. अनुभवाची पट्टी त्यांच्याकडे असू शकते. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये वारंवार बदल होतोय. जवळजवळ गली स्लिप आहे, पॉईंट आहे, स्क्वेअर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडा जवळ घेतला जातोय. जाऊया 17 धावेवरती पवन पाटील. निश्चितच लारा सर म्हणत आहेत की यावेळेस मात्र काय नाहीये, यावेळेस कुठल्या स्पॉट आणि तेवढाच वारे फ्लाइट होता, पण तो टर्न झालेला आहे. आणि इथं पाहतोय आपण आगे पिछे डाय बाय आणि धावचीची संधी असू शकते की नसते, मात्र पंचांनी सांगितलेलं आहे की हा डिक्लेअर व्यवस्थित पोहोचलेला आहे. शॉर्ट रन मैदानातून स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने इशारा येतोय. शॉर्ट रन आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस कष्ट करता एक डिक्लेअर निर्णय दिला तो म्हणजे करेक्ट, कारण नजर त्या पट्टीवरती आहे आणि धावताना लक्षात येत नाही फलंदाजाच्या. एक शॉर्ट रन दिलेले, एकच रन आताचे 38 धावा झालेल्या आहेत. संजय 11 संघाच्या दिशेने जर बघितलं तर 3 विकेट आपण पाहतोय. पवन पाटील प्रेम मगदूम आणि पवन पाटील या दोन्ही जोडीमध्ये काय काय होईल, काय घडल. 11 चेंडूमध्ये 18 धावा पवन पाटील. यावेळेस मात्र निश्चितच प्रेम मगदूमने चेंडूला सरळ पाठवलेला आहे. लॉंग ऑनच्या वरनं वंडरफुल, सबसे फुल, ब्युटिफुल येतोय एक दमदार JPLचा षटकार. पवन पाटील यांच्या बॅटमधून निघालेला एक उत्कृष्ट असा षटकार. मला वाटतं हा पहिला षटकार असेल, आजच्या पहिल्या मॅचचा पहिला षटकार. जी सर सांगतो. 44 धावा, 5 षटक, 3 विकेट. बॉल टाका सरजी. हा बॉल टाका सरजी. पंचांकडे थोडं लक्ष द्या. आणि तिकडे आमचे बसलेले प्रेक्षक आहेत क्रिकेट प्रेमी, त्यांनाही विनंती आहे सरजी आपण तिकडे गेलेला चेंडू टाकावं. तुमचं मनापासून आभार. हा एक बॉल आलाय आतमध्ये अलीकडे, कॉमेंट बॉक्सच्या समोर आहे. चव्वेचाळीस धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाच्या समाप्तीमध्ये संजय 11 या संघाकडे. नयनतारा ऑप्टिकल जय भीम क्रिकेट स्पोर्ट या संघाकडे जर बघितलं गेलं तर जवळजवळ मला वाटतं त्याने आतापर्यंत 5 षटकामध्ये 3 विकेट घेण्यामध्ये यश येतंय आणि 44 धावा दिलेल्या आहेत. जरा उरकत घ्या. टायमर लागलेला आहे बरं का सरजी. टायमरला तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावं लागेल 30 पावलाच्या. ज्यावेळेस आमच्या पंचांचा निकाल असेल त्यावेळेस गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये वेळ केला तर पॅनल्टी असेल 5 धावेची. 44 पुढील चेंडू. पार्श्व येतोय गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू आहे. गुडलँड स्पॉटवरती टप्पा खातोय चेंडू. निश्चितच कुठंतरी मला वाटतं फलंदाज रिटायर आउटची दक्षिण मला दिसायला लागलेले आहेत, कारण तो डायरेक्ट निघालेला आहे. विकेट आहे. हा 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 क्या बात आहे. जी सर. तर निश्चितच यष्टी रक्षकाकडे आमचं थोडंसं जर मिसअंडरस्टँडिंग होतंय. जवळजवळ मला वाटतं फलंदाजाने ज्या वेळेस हा पंचांचा निकाल आल्याशिवाय बिलकुल मी काही बोलणार नाही क्षेत्ररक्षण साहेब. हा सांगतो स्कोर. 44 धावा, मगाच्यापासून 4 ते 5 वेळा 44 धावा, 4 विकेट, 6वं षटक. तुमच्या घाई गडबडीमध्ये तुमच्या लक्षात राहत नाही, पण तरी सुद्धा मी प्रत्येक चेंडूला 2 चेंडू गेले की क्षेत्ररक्षण काय आहे, धावसंख्या किती आहे. पवन पाटील पुन्हा एकदा सामना करतील. आपटलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये सरळ, तिथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो. एक थ्रो केलेला आहे आणि हा थ्रो मात्र दुसऱ्या धावेसाठी यशस्वी राहतोय. बाल बाल बचे
12 नंबरचा म्हणजे जर्सी त्यांच्या अंगावरती आहे तो दॉड लावली, त्यावेळेस बॅट चिटकली होती, त्यावेळेस मात्र चेंडू सरळ फलंदाजाच्या शरीराला आदळला होता. जवळ जातोय 46 धावा. राजू येतोय ह्या वेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर. 2 धावा असतीलच कारण लॉंग एरिया आहे. थोडा थ्रो गलत येतोय पण 2 धावा मात्र नक्कीच दोन्ही फलंदाजाने या दोन्ही चेंडूवरती घेतलेल्या आहेत. राजू सरांकडे लक्ष दिलं तर मोठा अनुभव या मैदानामध्ये आणि या अगोदरचे सामने जेवढे झाले त्यांनी अतिशय उत्कृष्ट खेळायचा प्रयत्न केलेला आहे संजय 11 संघाकडून. आणि ज्या वेळेस पाहतोय आपण नयनतारा ऑप्टिकल जबिन स्पोर्टच्या दिशेने जर बघितलं गेलं तर त्यांचेही 2 सामने अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत. राजू कुर्णे ह्यावेळेस रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू मात्र लाईन मिडल स्टिकला येतोय पण शरीर पूर्ण बॅकफूट फ्रंटफूट वरती आडवं तिडवं खेळायचा प्रयत्न. लाईन लेनचा चेंडू असल्यानंतर अनेक वेळेस फलंदाज वेगळे स्ट्रोक मारण्याच्या नादामध्ये कुठंतरी मला वाटतं रिव्हर्शिप असेल किंवा पल्लू स्कूप असेल कव्हर पॉईंट अप्पर असेल एक जबरदस्त फलंदाजी फॉर्म करण्याचा प्रयत्न दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या दिशेवरती. पार्श्व पाटील पुन्हा एकदा येत आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेसही हुक करायचा प्रयत्न बॅट लवकर गेली चेंडू नंतर आला यष्टीरक्षकाने पूर्ण काम केलं आणि या चेंडूवरती मात्र निश्चितच पार्श्व पाटील हवे होत आहेत राजू कुर्णे यांच्यावरती. एक जबरदस्त दबाव मैदानामध्ये जर बघितलं गेलं तर आतापर्यंत सर शेवटचा चेंडू येतोय जवळजवळ फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत पार्श्व पाटील यांनी. एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही 1 विकेटच्या मोबदल्यात. कोलटप्प्याचा चेंडू काय गोलंदाजी आहे मात्र पंचांचा निकाल येतोय. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. दोन्ही हात समांतर म्हणजे वाईट बॉलचा इशारा. या चेंडूवरती जवळजवळ मला वाटतं एक्स्ट्रा धाव आलेले आहे मैदानातनं बाहेर. लेग स्टंपाच्या खूपच बाहेर डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू स्विंग झाला टर्न झाला. ज्यावेळेस मिडल स्टिकला तुम्ही चेंडू टाकतात त्यावेळेस तो सरळ गेला तर चेंडू असेल नाहीतर टर्न झाला तर पंचांच्या निकालामध्ये जाऊ शकतो. यावेळेस कोलटप्प्याचा चेंडू जातोय हवेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि डीप लाईन मध्ये मात्र खेळाडू पुढे येतोय आणि यावेळेस एक सुरेख असा झेल टिपला जातोय. JPL 2025 चा पुन्हा एक थरारक कॅच मैदानामध्ये पाहतोय पण बॅक टू द पेव्हिलियन संजय 11 संघाला पुन्हा एक मोठा धक्का लागतोय. यावेळेस बघितलं गेलं तर पवन पाटील 24 धावेवरती खेळत आहेत आणि राजू सरांनी मात्र जागा सोडलेल्या आहे. मैदानामध्ये येतोय त्यांची जागा घेण्यासाठी एक हुनहार खेळाडू ज्यांच्याकडे लक्ष पूर्ण जयसिंगपूर नगरीमधल्या सर्व प्रेक्षकांचा आहे. आमच्या बसलेले सर्व जवळजवळ मला वाटतं आता प्रेक्षक भरपूर आलेले आहेत पण उन्हामुळे गॅलरीमध्ये बसले नाही आहेत आणि आमचे सर्व कॅमेरामॅन अगदी उत्कृष्ट काम करत आहेत. त्यांचंही मनापासून आभार मानलं पाहिजे. आमचे स्कोरर असतील कमिटीचे कार्यकर्ते असतील तथा आदरणीय येणारे सर्व व्यासपीठावरचे सर्व आमचे सन्मानित प्रमुख पाहुणे आणि हळूहळू आमच्या मैदानाच्या बाहेरच्या साईडला छोटे मोठे आमचे भेळवाले असतील सगळे. कारण का माहिती आहे का एका स्पर्धेमुळं जवळजवळ 1000 जणांचं कुठंतरी भलं होतं. अशी मोठी स्पर्धा या जयसिंगपूर नगरीमध्ये पूर्ण होते. तथा आदरणीय संजयजी पाटील येड्रावकर यांच्या संयुक्त विचारामधून या स्पर्धेला अतिशय सुंदर ठिकाणी सुंदर जागेवरती आणि सुंदर दिवसामध्ये आपल्या या प्रेक्षकांसमोर ठेवलेले आहे. जाऊया मैदानाकडे. अतिशय 49 धावा 6 षटक 5 विकेट 6 षटक. यावेळेस मात्र फिरून खेळायला ओढून आणलेला चेंडू आहे मिड विकेटला जातोय. त्या दिशेला क्षेत्ररक्षण करत करत चुकलंय थोडंसं. दुसरी पण धाव मैदानामध्ये पूर्ण होते आणि जवळजवळ मला वाटतं अर्धशतक संजय 11 संघाचं पूर्ण होतंय. अभिनंदन कमिटीकडून. आणि संघाची धावसंख्या जर बघितली गेली 51 धावा झालेल्या आहेत. 5 विकेट 51 धावा
यावेळेस मात्र भरपूर ताकद लावलेली आहे. हवे चेंडू येतोय, तिथं शतरक्षक आहे, मॅन लाईन्स फिल्डिंग मिस होते थोडीशी आणि 2-2 धावा तुम्ही पाहताय की हे फलंदाज मात्र मैदानामध्ये 2-2 धावेने सूर लावलेला आहे. बराच वेळ झालं. 53 धावा आलेल्या आहेत संजय 11 संघाच्या 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक प्रगतीपटावरती मार्गस्थ लावताना आशिष कांबळे यावेळेस खूपच बाहेर चेंडू जातोय. ऑफस्टिकच्या पंचांनी घोषित केलेला वाईट, अवंतर धाव मिळणारच. या ठिकाणी पाहतोय आपण व्हाईट बॉल म्हणलं की थोडंसं गोलंदाजाचं निराश वाढतंय आणि पंचही आमच्या मैदानामध्ये खूप चांगलं काम करत आहेत. यावेळेस मात्र चेंडू जातोय लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेमध्ये. एक धाव मात्र निश्चित मिळू शकते आणि आत्ता मात्र कुठेतरी 2-2 धावेचा जो लगाम आहे तो मैदानामध्ये दिसतोय आपल्याला. आशिष कांबळे यांच्याकडे जर पाहिलं गेलं तर 5 धावा खर्च करत आहेत. विकेट नाहीये. पुन्हा फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल. थोडंसं मला वाटतं कुठेतरी ऑनसाईडचं जे चक्र आहे थोडं वर घेताना स्क्वेअर लेग मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. 4 खेळाडू डीप लाईनला जात आहेत. आता बघितलं तर फाईन लेग थोडासा क्रॉस लाईन मध्ये येते. फाईन लेग लॉंग लेगच्या पलीकडे. या चेंडूला मात्र पाठवलेला आहे सरळ सरळ ब्रँडेड साठी. येतोय इथं मात्र जयसिंगपूर प्रीमियर लीगचा अजून एक देखना षटकार. जेपीएलचा षटकार येतोय. काय जबरदस्त लाइन में आते हैं, बल्ले को पकड़ते हैं, बल पहले सेट हो जाते हैं, शटर खोलते हैं, शटर के अंदर गेंद को लॉक करते हैं और सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से बेहतरीन षटकार खटॅक. 61 धावा झालेल्या आहेत स्कोर पटावरती. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. थोडा चेंडू फ्लाइट आहे आणि स्लोअर डिलिव्हरी म्हणल्यानंतर कुठेतरी मैदानामध्ये मात्र 2 धावा निश्चितच. हा जो सूर सापडलेला आहे दोन्ही फलंदाजाला, एका दुक्का एक तेरी एक मेरी. 63 धावा, 7वं षटक, त्यातला शेवटचा चेंडू. आशिष कांबळे सामना करत आहेत अमर. यावेळेस स्टेट लाईन मध्ये खेळला जातोय. गॅप मध्ये टोलवा चेंडू. एक चांगलं शतरक्षण पाहायला मिळते, उत्कृष्ट शतरक्षण. ज्यावेळेस आपण मैदानामध्ये थांबतो, षटक संपलेला आहे. निश्चितच 7 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. 6 चेंडूमध्ये संजय 11 संघाला किती धावा बनतील आणि नयनतारा ऑप्टिकल जेबिन स्पोर्टच्या दिशेने किती धावा अडवतील हेही निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. पाहतोय आपण पवन पाटील यांच्या खात्यावरती जवळजवळ 29 धावा आलेल्या आहेत आणि त्या 29 धावा त्यांच्या बॅटमधून खणखणीत कडाडलेल्या आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे आजच्या सत्रातली. थोडी लेट होईना का फिट झालेली आहे. चला उरकतं घ्या. मिनिटं किती झाले ती सगळं काउंट आहे. त्याच्यामुळं तुम्हाला बाकीच्या पॅनल्टीसाठी आपण सामोरे जाऊ नये. चला जाऊया मैदानाकडे. अतिशय सुंदर असं मैदान सजवलेलं आहे. गेले 4 दिवस म्हणजे आजचा 4था दिवस उगवलेला आहे. गेले 3 दिवस या मैदानावरती अतिशय उत्कृष्टपणे मॅचेस झालेले आहेत. पुढील चेंडू गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र गोलंदाजाने श्वास थांबवलेला आहे. म्हणजे काहीच नाही, हरभरे खाल्ले हात कोरडे असं म्हणायला काय हरकत नाही. मराठी मन भरपूर वेळा चालते कारण त्यावेळेस मोमेंट येतात ना, तसं बोलायला काय हरकत नाही. जय मैदानामध्ये क्रिकेट आहे, क्रिकेटला सोडून काही बोलायचं नाही कारण मोठी स्पर्धा आहे. महाराष्ट्रातले, भारताच्या अलीकडचे पलीकडचे सर्व लोक पाहतात. यावेळेस पहिल्याच वेळेस ठरलं होतं की रिव्हर्शिप खेळायचा आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू. आमच्याकडे मराठी भाषेत या चेंडूला बकमा म्हणलं जातं. बकमा, गुंदा, रपका. शरीराला जाऊन जोरदार थटणार, दुसऱ्या दिवशी कळतं एकदम लाल भडक झाल्यानंतर. क्रिकेट असे 64 धावा झालेले आहेत 8वं षटक मैदानामध्ये मार्गस्थ लावताना. पार्श्व पाटील सरांचं जर बघितलं गेलं, पार्श्व सरांचं तर एक उत्कृष्ट धावणं, एक झलक शैली काही वेळेस पाहिलं गेलं तर अतिशय उत्कृष्ट मिड विकेट आणि यावेळेस पार्श्व पाटील यांना यश मिळतं.
पाहिलं गेलं तर काही गोलंदाज या क्षेत्रामध्ये हा सर जी सर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 64 धावा झाल्यात. DRS चेक करायचा सर. हा DD सरांचं म्हणणं आहे की DRS कुठेतरी मला वाटतं बॉलिंग टाकताना लाईन टचचा असं घ्यायचा आहे का सर का हाईटचा आहे. येस येस हा घेत आहेत. आठव्या षटकामध्ये DRS येतोय पुन्हा एकदा. नजर चुकीने कोणीकडे इशारा राहू नये. तिसरे पंच आमच्या बसलेले आहेत. तर निश्चित तिसऱ्या पंचांची बातचीत झालेली आहे. धनंजय डुबल साहेब आपल्या जागेवरती जाऊन नो बॉलचा इशारा केलेला पंचांनी. निश्चितच पाहतोय आपण थोडंसं कन्फ्युजन होतं म्हणून तिसऱ्या पंचांकडे हा इशारा आणि तिसरे पंच त्यांच्याशी चर्चा करत करत तो शेवटचा निकाल असा येतो आहे की नो बॉलचा इशारा आणि यावेळेस मात्र फलंदाजाला खेळण्याची संधी मैदानामध्ये. अमर सुतार 64 धावा आतापर्यंत आलेलं समीकरण जीपीएलला बरंच काही 4 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जवळजवळ मला वाटतं 3 दिवसामध्ये मोठा अनुभव या स्पर्धेचा आम्ही घेतलेला आहे. जी सर नो बॉलचा हा फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट येते फ्री हिट खटॅक. यावेळेस फ्रीटचा फायदा कसा असेल. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरती तरंगतोय. अडवलेला आहे. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे दोन्ही फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावचीची संधी. गलत थ्रो. आजच्या दिवसातलं एक रेकॉर्ड. काल 4 धावा पळून काढल्या होत्या. 3 धावाही काल पळून काढल्या होत्या आणि आज ही 3 धावा पळून काढलेल्या आहेत. या फलंदाजांचं नाव आहे पवन पाटील आणि अमर सुतार. 69 5 विकेट 8वं षटक मैदानामध्ये प्रगती पटावरती मार्गस्थ लावताना पार्श्व पाटील. कोट्यातलं दुसरं षटक 2 विकेट 10 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पॉवरफुल गोलंदाजी पार्श्व पाटीलची. क्या बात है. जबरदस्त. वयाच्या मानानं आणि ऍक्शनच्या मानानं बघितलं तर पार्श्वला खरंच यावेळेस मात्र पार्श्वने पुन्हा एकदा धमाकेदार गोलंदाजीचा जलवा दाखवलेला आहे. आणि इथं पाहतोय आपण एक सुरेख झेल टिपलाय. तुषार कोठावळे यांनी मात्र अतिशय सुरेख झेल टिपलेला आहे. एक सुरेख झेल. बॅक टू द पेव्हलियन. एक मोठा खेळाडू पवन पाटील 32 धावेवरती खेळत आहेत. स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती खेळतील. आता शेवटचे 3 चेंडू राहिलेले आहेत. निश्चितच मला वाटतं नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट्स जयसिंगपूर यांच्या या संघाकडून जर बघितलं गेलं तर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जर पाहायचं म्हणलं तर पार्श्व पाटील. बघा 3 विकेट 10 धावा. काय गोलंदाजी आहे. जबरदस्त. पण गोलंदाज फॉर्म मध्ये आहे. फलंदाज या 3 चेंडूला फॉर्म मध्ये येणार का. दबाव काढणार का. तर स्ट्राईक वरती जात आहेत संजयजी इरकाल. संजय इरकल एक जबरदस्त खेळाडू आहे कारण दबाव टाकू शकतात या चेंडूवरती. 3 चेंडूचा मोबदला घेऊ शकतात. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून जयसिंगपूर मध्ये त्यांचं नाव आहे.
पार्श्वला मात्र आणि वाईट बॉल अवंतर चेंडू स्वैर घोषित केला पंचांनी. 70 धावा आलेल्या आहेत. कारण एक तरबेंद फलंदाज जर स्ट्राईक वरती असेल तर गोलंदाजाचं माइंड क्षणामध्ये बॉगलिंग होतं, ते आता तुम्ही पाहिलं. उत्कृष्ट असा खेळ मैदानामध्ये चाललेला आहे. 70 धावा आलेल्या आहेत. संजय 11 यावेळेस घुटना टेकलेला आहे. चेंडू बाहेर जातोय ऑफस्टिकच्या जवळून. बॅटचा बॉलचा काही संपर्क होत नाहीये, पण गोलंदाज मात्र त्याच्या लाईन लेनची गोलंदाजी सोडत नाही. आणि मगाशीच म्हणलं की पार्श्व पाटील 3 विकेट 11 धावा, एक पॉवरफुल गोलंदाजी. आणि त्यांच्यापेक्षा पॉवरफुल फलंदाजी आहे, पण बॅटला बॉल या चेंडूला लागेल का पाहूया. राहिलेले चेंडू 2 आहेत. 2 चेंडूमध्ये षटकार खेळतील का? यावेळेस क्लीन बोल्ड. हो, एक मोठी विकेट. बडी मछली जाल में फंस गई. यावेळेस मात्र मी म्हणलं होतं की ऍक्शन, त्यांच्या चालण्याची शैली, चाल वाघाची, नजर चित्त्याची, ज्या खेळाडूची आहे तो मैदानामध्ये गुरगुरल्याशिवाय राहत नाही, तोच मात्र बघायला मिळाला आपल्याला. पहा, एक मोठी विकेट. संजय इरकल एक धमाकेदार फलंदाज आहेत. आणि त्यात लक्षात आलं नाही मिडल स्टिकचा चेंडू होता, टर्न झाला नाही. सरळ मिडल स्टिकला खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटचा बॉलचा काही संपर्क झाला नाही, पण स्टंपाचा आणि बॉलचा संपर्क झाला. यावेळेस मात्र 70 धावेवरती ही 7वी विकेट मैदानामध्ये संजय 11 संघाची गेलेली आहे. प्रथमेश भोजने यावेळेस अपसाईडला खेळून काढलेला. एक्स्ट्रा कव्हर एरिया, लॉंग द एरिया थोडासा आहे, पण शतरक्षण उत्कृष्ट आहे. 2 धावेची खेळी मात्र मैदानात होऊ शकते. कारण या 2 धावेच्या साह्याने आमचे पंच म्हणत आहेत की कुठेतरी 8 षटकाच्या दिशेने आपण जातोय. आणि 8 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये संजय 11 संघाची धावसंख्या जर पाहिली गेली एकच मिनिट सांगतो ना मी. अजून धावसंख्या डिक्लेअर झाली नाही तरी सुद्धा पंचांची थोडी खुसफुस चालू आहे. मी धनंजय डुबल साहेबांना एक मेसेज देतोय. हा, शेवटच्या चेंडूला 1 धावेसाठी आउट आहेत आणि 1 धावच मिळते, त्याशिवाय डिक्लेअर करता येत नाही. असो, अशा रीतीने 8 षटकाच्या समाप्तीनंतर संजय 11 संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर 8 विकेटच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे शेवटची विकेट आता एक रन धावचीतच्या दिशेने गेलेली आहे आणि 8 विकेटच्या मोबदल्यामध्ये 71 धावा झालेल्या आहेत. आणि जिंकण्यासाठी 72 धावेचं टार्गेट दिलेलं आहे नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट या संघाला. तर लवकरात लवकर मैदानात यावं अशी नम्र विनंती. चला, संजय 11 संघाचे सर्व खेळाडू मैदानामध्ये त्वरित यावं अशी विनंती. आणि यावेळेस पाहिलं गेलं तर सरजी काय होतं, 3 धावा 2 धावा 3 धावा 2 धावा, त्यावेळेसच कुठंतरी 71 धावेचा हा आकडा आपल्या स्कोर पटावरती लागलेला आहे. JPL 2025 माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विचारातून एक आपल्या जयसिंगपूर भागामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये या मैदानातून एक आंतरराष्ट्रीय मध्ये खेळाडू जर गेला तर यासारखं कुठलंच पुण्य नाही आणि नावही होणार नाही. कारण आपलं एखादा खेळाडू जर या महाराष्ट्र टेनिस बॉलला असेल, रणजीमध्ये असेल, नॅशनल क्रिकेटमध्ये जर जयसिंगपूरचं नाव आलं तर नक्कीच आम्हालाही चांगलं वाटेल की आम्ही कॉमेंट्री केली होती त्या मैदानावरती. चला चला, 1 मिनिट बाकी आहे. चला लवकरात लवकर, फास्ट येत आहे का? संजय 11
संघाचे सर्व खेळाडू आपल्या लाईनीमध्ये मैदानात येत आहेत आणि आमचे मित्र संघाला गाईड करत आहेत, व्यवस्थित स्पॉन्सरशिप करत आहेत, स्वतः सर्व आहेत. संतोषजी माने, नयनतारा ऑप्टिकल, जयभीम स्पोर्टचे सर्व आमच्या पंढरपूरमध्ये बी त्यांची एक शाखा आहे ऑप्टिकलची. अजून मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांची तयारी आहे ऑप्टिकल्स खोलण्याची. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. 72 धावेचं टार्गेट. बॉल टाका. कमिटीचे कार्यकर्ते आपण सागरजी खिचडे साहेब पंचांशी वारंवार तुमच्याकडे हात करत आहेत. ते आमचे साई भक्त कॅमेरामॅन अतिशय 4 डोळ्यानं कॅमेरामॅन ऑपरेटिंग करत आहेत. 2 चष्म्याचे आणि त्यांचे 2 अतिशय उत्कृष्ट कॅमेरामॅन आहेत. आणि आमचे मित्रही कॅमेरामॅन आहेत, ते जरा थोडे उन्हामध्ये आहेत, बसलेले आहेत. बावण्या उशीर झाला ना. चला चला पहिली जोडी. चला पहिली जोडी मैदानामध्ये येते. तर संजय 11 संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. हळूहळू हळू अस्तपावले खेळाडू मात्र आपल्या आपल्या दूर जागेवरती जात आहेत. हा तर तर निश्चितच सामना चालू करायला. पंत डुबल साहेब चला. सर जी आपल्याला काय होतं माहिती आहे का, परत बॅड लाईट होते, लाईट जाते, आतमधनं कुठंतरी प्रॉब्लेम येतो. त्यासाठी कंटिन्यू खेळणंही महत्त्वाचं आहे. आणि ऐका, आपल्या स्पर्धेचे सर्व सगळेजणच लाईव्ह पाहतात बरं का. जयसिंगपूरमधले सर्व आता पाहायला गेलं तर आपण बघतोय ना, संध्याकाळी 7:30-8 वाजता मैदानामधून जर येते. हा चला सर. ओके ओके राईट. चला जाऊया. A B C आणि D. ज्यावेळेस 2 चेंडू पडतील त्यावेळेस आमच्या सगळ्या खेळाडूंची आम्ही नावं अगदी उत्कृष्टपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा काम करूया. अपडेट होत आहे. 71 झालेत. 72चं टार्गेट आहे. उचला. चला उरकत घ्या. स्ट्राईक वरती खेळत आहेत एक उत्कृष्ट फलंदाज जयसिंगपूर भागातला. ह्या वेळेस चेंडू जातोय स्लिप कडे. पहिला चेंडू, पहिला थर्रार. डुबल साहेब जरा 1 मिनिट. क्रिक हिरोज मध्ये थोडासा प्रॉब्लेम यायला लागलाय. जरा थोडा 1च मिनिट. एकच मिनिट. थोडस ऍक्टिव्ह झालं की लगेच पुढे येतो मी. विनर विनिंगकडे 72 धावेचा सामना. नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट या संघाला जिंकायचा जर असेल तर जवळजवळ 30 ते 35 धावा पहिल्या जोडीमध्ये मैदानातनं बाहेर गेल्या पाहिजेत. बाहेर पाठीमागं राहिलेल्या विकेटमध्ये असेल किंवा फलंदाजामध्ये राहिलेले ज्या धावा असतील त्या निश्चितच एकत्रपणे पूर्ण होतील. आणि पाठीमागचा विषय निघाला तर गोलंदाजाचा. गोलंदाजाने अतिशय सुरेख गोलंदाजी टाकली संजय 11 संघाने, तर मात्र सामना मैदानात अडकू शकतो. आणि खरंच एक उत्कृष्ट सामना होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
ओके आहे ना. काय झालं? त्याचा पासवर्ड पण सरजी बघा ना जरा हे काय तर प्रॉब्लेम असेल थोडा. तर नाही. हां डबल सर चालू करा. नेटच्या प्रॉब्लेममुळे थोडा हा सामना थांबलेला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे 5 मिनिटासाठी हा सामना थांबला होता. धन्यवाद.
निर्धाव चेंडू. काही संभाव्य पुढील धोके ओळखून काही वेळासाठी नेट सुद्धा बंद करू शकतायत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खळबळजनक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे काही काळासाठी आज सकाळीच माननीय मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक अतितातडीची बैठक घेऊन काही सूचना इथं जारी करणार आहेत. त्यामुळं काही कारणासाठी पुढे धावा हाईट सर. नो बॉल. सामना जिंकण्यासाठी 72 धावांची गरज आणि आतापर्यंत धावसंख्या 7 दरम्यान राईट आर्म वरती करता चेंडू फुलटा चेंडू फटकावला आणि निश्चितपणे 4 धावा जाणार. फलंदाजांना बघितलं की चेंडू फुलटाच आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवला आणि मिड विकेटच्या दिशेने एक चौकार. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 11. विकी खेळतोय 10 धावसंख्येवर, त्यात एक षटकार आहे आणि एक चौकार आहे आणि देसाईला आपलं खातं उघडायचं आहे. गोलंदाजी दरम्यान राजूचा आखूड टप्प्याचा चेंडू फटकावायचा होता कव्हर्स मध्ये, बॅटची कडके चेंडू जातोय गलीच्या दिशेनं. एक धाव मिळते ती विकासची धावसंख्या होती 11. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 12. शॉर्ट अँड मॅन गली पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटचा खेळाडू शॉर्ट मिड विकेटला येतोय आणि एक लॉंग ऑनला. ऑफ साईडला 5 तर ऑन साईडला 4 अशी विरचना आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू परत एकदा थोडं ऑफ तिकडे येणार चेंडू चांगला फटकावला आहे बघूया. एक धाव तर फलंदाजाने घेतले आणि दुसरी धाव घेण्यात यश मिळते ते फलंदाजाला. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 14. पहिल्या षटका अखेर केवळ 72 धावांचं लक्ष आहे, म्हणजे षटकामागं 9 धावांची गती राखायची आहे आणि पहिल्या षटकात तर अतिशय चांगली फलंदाजी केली आहे ती विकीनं, ज्यानं आत्तापर्यंत 11 धावा केल्या आहेत. त्यात एक षटकार आहे, एक चौकार आहे आणि त्याला साथ देतोय तो हर्षद 2 धावसंख्येवर. एक षटका अखेर संघाची धावसंख्या बिनबाद 14. हे सामने माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य असे टेनिसचे सामने. हे सामने पार पाडण्यासाठी पृथ्वीराज जगदाळे, सुभाष सातगिने, रणजित, मनोज डिगे तसंच पडियार बांधू या सर्वांनी मोलाचं सहकार्य केले. बिस्किट यांनी सहकार्य केले. दरम्यान स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो MSCBच्या बाजूला. 1-14. साधारणतः 4 ते 5 बॉलांचा स्टान्स. खराब चेंडू म्हणता येईल. चेंडू काय नीटसा टाकता आला नव्हता. चेंडूच्या गतीत परिवर्तन केलं. चेंडू मारायचा काही प्रयत्न करत नाही. निर्धाव चेंडू. दरम्यानचा पुढचा चेंडू परत एकदा चेंडू तडकावला. चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव मिळते ती फलंदाजाला. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 15. चांगली सुरुवात करून दिली त्या आघाडीच्या फलंदाजाने.
सामना जिंकण्यासाठी केवळ 72 धावांची गरज. षटकामागं 9 धावांची गती. दरम्यानचा पुढचा चेंडू परत एकदा ऑब्स्टिकलला चेंडू फडकावला. चेंडू जाते डीप मिड विकेटच्या लॉंगांच्या दिशेनं आणि एक चांगला प्रयत्न केलाय, परंतु पंच काय निर्णय. षटकार. मिड स्टिकून लेग स्टिककडे येणारा चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ बाहेर फेकले आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 21. विकी खेळतोय 12 धावसंख्येवर, त्यात एक षटकार आणि एक चौकार. हर्षद खेळतोय 8 धावसंख्येवर, त्यात एक नुकताच मारलेला षटकार. शॉर्ट थर्नमॅन गली पॉइंट कव्हर मिड ऑफ. दरम्यानचा पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. बघूया पंच काय निर्णय देतात. लेग बायस. अवांतर धावसंख्येत 1 वाढ. बायस. अवांतर धावसंख्येत 1 वाढ. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 16. दरम्यानचा पुढचा चेंडू ऑफ स्टिककडे येणार चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव मिळते ती फलंदाजाला. यानंतरचा सामना मालती सायरेनका वर्सेस परळ स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी मेन स्टेज जवळ यायचं आहे. प्रमुख मान्यवर आलेले आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू ब्लॉकवर मध्ये टाकला. चेंडू चेंडू फटकावला. चेंडू जातोय मिडऑफच्या दिशेनं. एक धाव मिळते ती फलंदाजाला. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 24. अतिशय सुरेख सुरुवात केली आहे. 2 षटका अखेर बिनबाद 24 म्हणजे षटका 12 धावांची गती राखली आहे ती. नयनतारा ऑप्टिकल संघाना. सुरेख सुरुवात आहे. आघाडीचे फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. चेंडूवर चांगली नजर आहे आणि केवळ 72 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 2 षटकात बिनबाद 24. दसरा चौकातले सामने म्हणले की निश्चितपणे आपल्याला आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ती JCCचे अनिल आवळे, नबी मुल्ला, रमेश शिंदे, उत्तम कोलप, इंद्रजित कांबळे, तसंच JCC कडून शैलेश शाह, दिलीप भाट, ॲडव्होकेट बाळकू कुलकर्णी, बाळू मंदना, संजू मालू. दरम्यानचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू चेंडू फडकावला आहे. बघूया चौकार आहे का षटकार आहे. आणि षटकार. फलंदाजांना बघितलं की चेंडू ऑफ स्टिककडून मिडल स्टिककडे येतोय. चेंडूच्या टप्प्यापर्यंत आपला पाय ताणवत लेफ्ट हँडचा सुरेख फटका, ज्याला सुरेख टायमिंग म्हणता येईल. हर्षदच्या बॅटीतून निघालेला दुसरा षटकार. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 30. अतिशय आक्रमक मूड दोन्ही आघाडीचे फलंदाज. दरम्यान परत एकदा पुढचा चेंडू. चेंडू नुसतं काय फलंदाजाला कळत नाही. चेंडू जाते शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं. निर्धाव चेंडू. एक डीप पिच गेले, एक पॉइंट, एक स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि एक शॉर्ट फाईन लेग. दरम्यानचा पुढचा चेंडू. थोडासा अख्खू टप्प्याचा चेंडू. चेंडू फटकाला. चेंडू होता मिड विकेटच्या दिशेनं, पण सीमारेषेवर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते ती फलंदाजाला. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 31. अतिशय सुरेख आघाडीच्या जोडीनं आतापर्यंत फलंदाजी केली त्या दोन्ही फलंदाजांना. दरम्यान पुढचा चेंडू. खराब चेंडू. चेंडू हुक केलाय. बघ्या आणि वाऱ्यामुळे थोडासा चेंडू आत राहतोय. एक धाव तर मिळते फलंदाजाला. खराब चेंडू. फटका तर सुरेख मारला होता, पण केवळ एक धाव मिळते ती फलंदाजाला. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 32. केवळ 72 धावांचं लक्ष आहे. 40 धावा करायच्या आहेत. दरम्यानचा चांगला चेंडू. मिड स्टिकून लेग स्टिककडे येणार चेंडू. चेंडूच्या टप्प्यावरील चेंडू खेळून काढतोय गोलंदाजाच्या दिशेनं. निर्धाव चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू. परत ऑफ स्टिकून मिड स्टिककडे येणार चेंडू. चेंडू फटकायचा होता कव्हर्समध्ये. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. दरम्यान एक धाव मिळते ती फलंदाजाला. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 33. अतिशय सुरेख फलंदाजी विकी आणि हर्षद कडून. 3 षटका अखेर बिनबाद 33 म्हणजे षटकामाग 11 धावांची गती राखली आणि केवळ 72 धावांचं लक्ष आहे. आणि आतापर्यंत नयनतारा ऑप्टिक्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरेख सुरुवात करून दिली आणि नाबाद 33 धावा केल्यात, त्यात केवळ 3 षटकात. आणि यानंतरचं पुढचं वर्णन माझे मित्र पांडुरंग.
मालती सायरेनुका वर्सेस पर्व स्पोर्ट्स यानंतरचा सामना. मालती सायरेनुका करंदार स्टेजशी संपर्क साधा. पर्व स्पोर्ट्स करंदार टॉससाठी यायचं आहे. प्रमुख पाहुणे आलेले आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इथं टॉस व्हावा लागलाय. दोन्ही संघाच्या करंदारांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. प्रमुख पाहुणे आलेले आहेत नाणेफेकीसाठी. दरम्यान आयकॉन खेळाडू अमोल भोजने MSC कडून मारा करतोय. सुंदर चेंडू यारकर पद्धतीचा सुंदर चेंडू. हा चेंडू तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पवनचं. 4 धावा त्यानं संघासाठी 3 धावा वाचवल्यात. चौकार अडवला 1 धाव मिळते. धावसंख्या होती 35. पुन्हा एकदा MSC करून अमोल भोजने ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू. लेग स्पिन पद्धतीचा हा मारा. सुंदर षटक आतापर्यंत अमोलचं. पुन्हा एकदा यावेळेला मात्र थोडासा आखूट टप्प्याचा हा चेंडू सरळ लॉंग ऑनच्या दिशेनं तडकावला आणि सरळ सीमारेषे पार 6 धावा. यावेळेला मात्र अमोलनं कोणतीही चूक केली नाही. थोडासा आणखी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर काढून त्यानं लेग स्पिन पद्धतीचा मारा केलाय आणि निर्धाव चेंडू टाकतोय. दरम्यान पुन्हा एकदा MSC करून यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी अमोलची. एक अष्टपैलू खेळाडू. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. विकी गायकवाड पुन्हा एकदा लेग स्पिन पद्धतीचा सुंदर मारा. सलग 3 चेंडू निर्धाव. 1 षटकारानंतर अमोलनं पुन्हा एकदा आपल्या लयीत येऊन पुन्हा एकदा 3 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. हा तथा आदरणीय पद्मसेन शिंदे साहेब यांच्या आणि हस्ते त्यांचे सहकारी मित्र यानंतरचा टॉस करून घ्यायचा आहे. मैशाळकर पद्मसेन शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन्ही कॅप्टननी डगआउट मध्ये यायचं आहे. हा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा झाल्यात सर. 41. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 41. 24 चेंडूत 31 धावांची गरज. नयनतारा जय भीम संघाला 24 चेंडूत 31 धावांची गरज. दरम्यान वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय तो अनिल इरकल. संघाचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू अनिल इरकल यावेळेला सिटी एंड कडून मारा करताना आपल्याला इथं दिसणार आहे. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू हलकासा कवरच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव मिळते. ती हर्षद देसाई. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो विकी गायकवाड. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा सुंदर चेंडू
हा चेंडू काही विकेला खेळता आलेला नाही आणि निर्धाव चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आणि एरकल चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा यारकर पद्धतीचा हा सिंधू थोडासा पुलटा पद्धतीचा घेतला आहे आणि सरळ लॉंगांच्या दिशेला हवेत गेलेला हा चेंडू सरळ प्रेम मगदुमच्या हातात स्थिरावतोय आणि झेलबाद होतोय तो विकी गायकवाड. पर्वत स्फोट आपला निर्णय कळवायचा आहे. पर्वत स्पोर्ट्स आपण नाणेफेक जिंकलेला आहे आणि आपला निर्णय कळवायचा आहे. दरम्यान सुंदर गोलंदाजी आतापर्यंत अनिल एरकलची. स्लोअर पद्धतीचा मारा करतोय आणि फलंदाजाला चूक करण्यात यशस्वी ठरतोय तो अनिल एरकल. विकी गायकवाड एक फटका मारण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि सरळ लॉंगांच्या दिशेला प्रेम मगदुमच्या हातात झेल देऊन तो 20 धावावर परततोय. या 20 धावात त्यानं एक चौकार आणि 2 षटकार खेचले. आणि आता विकी गायकवाडची जागा घेतोय तो संघाचा आयकॉन खेळाडू गुरु पडियार. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अनिल एरकल. सुंदर गोलंदाजी करतोय तो अनिल एरकल. संघाचा अष्टपैलक खेळाडू सिटी एंडकडून मारा करतोय. चौथा चेंडू. पुन्हा एकदा हा फटका सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि सरळ 6 धावा. चांगला चेंडू होता. तितक्याच चांगल्या पद्धतीनं खेळला. प्रेम मगदुमची कोशिश तिथं झेल घ्यायचा पण हा प्रयत्न थोडासा फसला आणि धावा जात आहेत त्या 6. दरम्यान चौथा चेंडू झालेला आहे. 5वा चेंडू षटकातील 5वा चेंडू सिटी एंडकडून मारा करतो तो अनिल एरकल. पुन्हा एकदा मागासारखाच थोडासा पुलटा चेंडू. हवेत चेंडू होता. या हवेतल्या चेंडूचा मात्र फायदा काही क्षेत्ररक्षकांना घेता आला नाही. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा सुंदर चेंडू होता. तो तडकावण्याचा प्रयत्न गुरुला आवरता आला नाही. काही काळ हा चेंडू हवेत स्थिरावला होता पण 3 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध पडल्यामुळं या चेंडूवर 2 धाव मिळण्यात यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा थोडासा मात्र यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू. षटक संपलेला आहे. धावसंख्या होती ती 56. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 बाद 56. 18 चेंडूत 16 धावांची गरज. यावेळेला मात्र नयनताराच्या टप्प्यामध्ये आलेला हा सामना. केवळ 18 चेंडूत 16 धावांची त्यांना गरज. मला वाटतंय एक चांगली बॅटिंग लाईनअप असताना सुद्धा संजय इलेव्हनचा संघ थोडा ढेपाळला. कारण मगासपासून पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत होते. त्या वाऱ्याचा फायदा गोलंदाजांनी उचलला. त्या वाऱ्याचा फायदा काही फलंदाजांनी घेता आला नाही आणि त्यामुळं थोडीशी त्यांची मजबूत फलंदाजी ढासळली आणि केवळ 71 धावा त्यांना करता आल्या. दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेला मात्र झेलबाद होतोय. हर्षवर्धन देसाई. सरळ झेलबाद होतोय तो हर्षवर्धन देसाई. एक चांगला चेंडू. साने इथं बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू. फटका मारण्याचा मोह हर्षवर्धनला यावेळेला आवरला नाही आणि बॅटची कड घेऊन हवेत गेला
चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावला आणि झेल बांधून परततोय तो हर्षवर्धन देसाई. हर्षवर्धनची जागा घेण्यासाठी येतोय किरण सादळे. फलंदाजी मार्कवर किरण सादळे. पुन्हा एकदा एमएससी मेंट करून मारा करतोय तो साने. अक्षय साने. फिरकी पद्धतीचा हा चेंडू यावेळी मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू आणि याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो किरण सादळेनं आणि सरळ चेंडू सीमा पार तडकवतोय. चेंडू जातोय आपल्या MSB कॉलनीच्या बाजूला आणि 6 धावा ठरतायत. पंचांनी 6 धावा घोषित केल्यात. दरम्यान पुन्हा एकदा MSB मेंट करून मारा करतोय. सामना करतोय किरण सादळे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा तडकावण्याचा किरण सादळेचा प्रयत्न आणि जो सानेनं गोलंदाजीचं तंत्र वापरलं त्याला फटका मारण्याचा एक चान्स दिला आणि त्यात अलगद अडकला तो किरण सादळे आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेलबाद देऊन परततोय. निराश मानानं परततोय तो किरण सादळे. किरण सादळेची जागा घेतोय तो तुषार. धावसंख्या होती ती 62. 3 बाद 62. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपसा बाहेर जाणारा हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तडकावलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो तुषार. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न पण चांगलं क्षेत्ररक्षण केल्यामुळे दुसरी धाव काय त्याला घेता आलेली नाही. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकवर गुरु. षटकातील 5वा चेंडू सामना करतोय गुरु. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा सानेची. मध्यम गतीचा गोलंदाज. इन स्विंग ऑफ स्विंग दोन्ही स्विंगचा मारा करतोय तसंच दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतोय तो अक्षय साने. यावेळेला मात्र थोडीशी चूक. उजव्या एसटीच्या डाव्या एसटीच्या खूपसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलेला आहे. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या पोहोचती ती 64. षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू. निर्धाव चेंडू. कारण गुरु हा 2 पावलं मागे गेला होता त्यामुळे थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर जाऊन जो स्विंग झालेला हा चेंडू. निर्धाव चेंडू. दरम्यान षटकाची समाप्ती. धावसंख्या होती ती 3 बाद 64. 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 3 बाद 64. बारा चेंडूत अवघ्या 8 धावांची आवश्यकता नयनतारा जय भीम स्पोर्ट्सला. काहीच कमी धावांचं आव्हान त्यांच्या पुढे होतं त्यामुळे ते लिहिलं त्या धावेपर्यंत आतापर्यंत तरी त्यांची वाटचाल चालू आहे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 7वं षटक घेऊन येतो तो पवन पाटील सिटी एंड कडून.
यावेळेला मात्र हा खराब चेंडू एसटीच्या खूपसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी अवांतर धावेत वाईट घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत एक निभर. धावसंख्या होती ती 65. यावेळेला हा चेंडू सरळ सीमा पार ठरतोय. एक खराब चेंडू आणि त्याचा फायदा उचललेला आहे तो तुषारनं. धावसंख्या होती ती 69. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पवन पाटील. सामना करतोय तुषार. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळेला हा चेंडू हवेत गेलेला होता आणि आहे त्या जागेवरूनच अनिलचा झेल घेण्याचा प्रयत्न, पण थोडासा वाऱ्याच्या दिशेमुळे तो चेंडू पुढे आला आणि अनिलच्या हातून हा झेल सुटला. धावसंख्या होती ती 71. धावसंख्या 71 धावावर पोहोचलेल्या अवघ्या 1 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू सरळ लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलेला हा फटका सीमा पार जातोय. 4 धावा मिळतात त्या तुषारला आणि हा सामना खिशात घालतायत ते नयनतारा जेविम स्पोर्ट्सचे खेळाडू. दरम्यान पुढचा सामना पर्वत स्पोर्ट्स वर्सेस मालती साई रेणुका वर्सेस पर्वत स्पोर्ट्स.